मला सांगा पाटील साहेब, ही कोणती व्हरायटी लावली तुम्ही? अजित 5 आहे ना? 55 नाही, 5 नंबर जलती तयार होती. फवारणी करून किती दिवस झाले याच्यावर? तुम्ही सांगितले ते झाले 8-10-15 दिवस. 8-10-15 दिवस झाले. काय वाटते, समाधान आहे तुम्हाला फवारणी केली तेव्हापासून? तर समाधान एकदमच चांगलं. अच्छा, फुलपाती लय दिसू राहिले, लय म्हणजे एकदमच अंग मोंडे दिसले. अंग आले. कमीत कमी नाही म्हटलं तर 12-13 क्विंटल झाला पाहिजे काय कर. ते आता तुमच्यावर आहे. आता काहीच नाही झालं ना पराठीचं अजून. आताच तर लय सुटलं बुडापासून, तर आता पुढे किती सुट. आता एक तणाची दशी दिसत नाही ना वावरा. दिसन ना तणाची दशी म्हणजे काहीच नाही. आपण काहीच दशी दिसत नाही ना तणाची. ते केलंच तसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालू औषधाचं. बरोबर. फक्त आता मी जी औषधी तुम्हाला आज दिली त्याची 2-4 दिवसांनी फवारणी काढून टाकजा. उद्या नाही, परवा दिवशी. हां, यांना सर्व औषधाचं मार्गदर्शन कामरगाव श्री बालाजी ॲग्रोव्हिजन यांच्यातर्फे करण्यात येते. राजेंद्र भाऊजी मुंदे, केअर ऑफ दहीवाले. दही यायचा ब्रँड आहे. आता दही विकता का दूध विकता? दूध. आता दुधाचा धंदा आहे. दुधाचा 50 सकाळचं, 50 संध्याकाळचं जाते. 50 सकाळी आणि संध्याकाळी 50. आणि पहिले दही किती लिटर विका? दही वय मिळालं सबन एक दिवस आठ मी 110 लिटर नेऊ. हे दह्याच्या नावाने फेमस आहे तुम्ही. हो, दह्याच्या नावाची ओळखते तुम्हाला. हो, दहीवाले म्हणून. आणि पुढे कुठे अपक्ष उभे केलेत निवडून येतील ना. पाहिजे का तिकीट? नाही 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 तिकीट नाही. तिकीट देतो नाही यायले. हा, लय चांगला माणूस आहे तो. तिकीट पाहिजे का? माझ्या संग राहायला माणूस आहे तो. मग तिकीट द्यावंच लागते. मग तिकीट पाहिजे का खरंच? तिकीट नाही त्याच्यात माणूस तर तिकीट नाही उतर, तिकीट नाही पाहिजे म्हणते. आपली शेतीच बरी आहे ना, आपलं बरं काम. बस दुधाचा धंदा बरा आहे. हे तुम्ही बस. आपल्याला मार्गदर्शन, औषध फवारण्या द्या. बस. घरी पोटभर येऊ आणि उत्पन्न वाढवू. बस एवढी आशा आहे तुमच्यावर. बरं.